नमस्कार मंडळी. तर इथं मस्त अशा बघा मी चपात्या बनवल्यात. आता अथर्वाचा डबा भरायचा चालू आहे. तर त्याच्या चपाती डब्याला तीड घातली बघा, डबा भरते. तर इथे चपात्या वगैरे बनवून झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये मस्त अशी आपली देशी गवारी आहे ती बघा बनवली. तर त्याला गवारी नको आहे, तो गवारी नको म्हणायला लागला, त्याला आवडत नाही आहे असं म्हणतोय. त्याला सांगितलं तर आजच्या दिवस नाही गवारी म्हणून. तर चपात्या झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये फोडणी मारली गवारीला. आता इथं आपली बघा गवारी आहे ती शिजायला लागली. तर त्याचं आवरण वगैरे आता तो 10 वाजता शाळेला जातो, जेवण वगैरे डबा वगैरे घेऊन. संध्याकाळी 5:30-6 वाजता येतो. तर आपली घरचीच गवारी आहे बघा देशी. त्याला आवडत नाही, मला माहीत नव्हतं, तो आत्ता म्हटला की मला आवडत वगैरे नाही आहे. ती बघा मस्त अशी त्याला गवारी घातली थोडी इथं आहे ती ठेवली. त्याला ताटामध्ये आता वाढणार आहे थोडी बटाट्याची भाजी आणि जी गवारी आहे ती. तर इथे जी गवारी आहे ती आम्हाला बघा थोड्या वेळाने मी रबरबीत अशी बनवणार आहे, नीट करणार आहे, एवढी राहिले. तर इथं ही आहे ती, त्याला आता वाढायची ताटाला. वरलं काय झालं? कुठलं ती वरलं झालंय म्हणजे तिथं का नाही ती पाईप आहे की नाही ती कॉक आहे तिथं काहीतरी ती अंकलनी पाईपवाने बारकं विकत आणलं होतं आणि ती तिथं बसवलं आहे. ती काका आहेत ना इथं, ते बागाला पाणी सोडा इथं येतात की नाही ते काकाने अंकल काहीतरी तिथं ते बसवत होतं. सकाळी ते बारकी बटणं, ते कॉक कसलं बारकं असतं ते आणलं होतं अंकलनी. मग ते काय तर बसवत होते त्यावेळेला ही पाण्याचं डोह इकडं आलेलं आहे. असं ते स्प्रे उडतं की नाही असं पाण्याचं तिथं त्याचं, त्यामुळे ते पाणी बसवलं आहे काहीतरी. मी काय नव्हतं बाहेर आलो, ते चाललं होतं त्यांचं. हां चालतं ते नाही बाबा. तिथे एक लिंबू लागलाय, आण काय काढून तो इथे लागलाय मोठा. एक दोन असावं झाडाला म्हणून ठेवलेलं असते, ते अचानक कोणतं आलं तर लागते राहते वस्तीला. एक दोन लागते. खत जरा ह्याला घालाय ठेवले झाडांना आणि जरा आपण ही लावणार आहे का श्रावण घेवडा, इथं जरा उगवतोय का बघायला टोकलाय. चालू झालंय कॉलेजला जाईनच का जायचं रे बाळा. काय काम आहे? वैर कुठं? मग दुपारी गेलतास काय वैरण गावात आणून ठेवलं होतास काय अंकल आलं तर? अगं मला दीदी फोन लावत होती, फोनच लागला नाही. हां मला पण आला नाही फोन. कोणाला? मला. होय. मग कसं काय प्रॉब्लेम झाला काय जरा चेक कर की तिथलं इथं गावात गेल्यावर. रिंग वगैरे आवाज येतोय का सायलेंट हा झालाय फोन, काय झालंय बघ की. अंकल आला नाही, आणाय गेलं तर दाखला तर जाऊन आलं. मॅडम म्हणत होती अजून 4 दिवस 4 दिवसानं देतो दाखला म्हणत होते. थांबा अजून जरा म्हणत होते ना, आणून इकडंच घाला की शाळेला, अजून 4 दिवसांनी बघू देतो म्हणली दाखला, इकडं आणून घाला की म्हणायला लागले. मग अंकल म्हटलं नाही आता घातला की एकदा घातला. मी पण तेच म्हटलं अंकलला. नाही सांगितलं की इकडं जात आहे म्हणलं, 4 दिवसानं आता देतील. ते तिकडच्या शाळेतनं ते हे दिलेलं आहे का मागणीपत्र, ते दिलंय वाटतं अंकलने मॅडमांच्याकडे. दाखल्यात 2-3 झेरॉक्स काढून ठेवायचं होय. एक काढायचं म्हणजे एका पण आणा येतं हे की नाही. हां तेच की असं आहे. भाऊ चला सुटका नाही, 5 वाजायला आलं तरी सुटका ऊन किती रे बाबा लागते. बघ आता थोडा आभाळ आला. पडला नाही तर ह्यावेळी अवघड आहे. कोयनी मग आपल्या तिकडं कोयना काय तर आहे ना, पाण्याचा लोट बघ कसा लागला आहे. हां कोयनेतनं जर पाणी सगळं संपलं तर माणसांना पाणी प्यायचं मुश्किल होईल. कारण आता फिजा वगैरे नदीच्या सगळ्या काढल्या तर रानांना पाणी नाही, म्हणून कालपासून आपली हिरीत चालू त्याने ड्रिपला चालू केलं.
दोन अंग टोकले तर हे चालू केलं ते जरा बी उरलेलं होतं रे मग ते आपलं इथंच टोकले दिले त्यांच्या बागात डेक खाली स्वच्छ करून खाली आता मग ते पाणी पाजायला पिझ्झा काढले पाणी नाही म्हणून नदीत पाणी फक्त प्यापुरतंच आहे चालेल का हे अवघड झालं व्हिडिओ करायलास मग ते अवघड आहे पाऊस झाला पाहिजे बाबा हे असं नुसतं आबाळ येतं हे का नुसतं तेवढाच बदल होतो या आबाळात पाऊस यावा हळूहळू करून ते डाळिंबाचं झाड दिसतंय का तोडायचं आधी पडले तो आणि अंकल तेवढं काम करायचं चांगली घोडा लावायला हां का तोडणार आता तोडतोय हां आणि केस का पांढरे झालं डोक्याची एवढी कॅल्शियम कमी पडतंय म्हणून आता व्हायला लागले कॅल्शियम आपल्या शरीरामध्ये कुठलं तर कमी पडतं लय जणांची व्हायला तर आमच्या शाळेत पण जेव्हा आम्ही होतो की नाही पोरींची जी केसाची नाही डोक्याची पांढरी व्हायची शेजारी डॉक्टरला विचार शेजारचं डॉक्टर आहे आयुर्वेदिक आहे ना सलोचन देते लगेच गोटीकर दवाखान्यात आहे ना रेल्वे आली बघ 5 वाजले का 5ची रेल्वे आली ती तुम्हाला ते साप बघितल्यापासून का नाही तिथं जायला मला भीती वाटत होती आणि त्याने जाऊन कसं काय लिंबू तोडला पण तेच म्हणलं नाही का म्हणायचं पण दुसऱ्याच्या शेतामध्ये जर आपण पाऊल टाकत नाही काय नाही पण दुसऱ्या शेतातलं लगेच आपल्या शेतातलं लगेच नेते काय तणकट सगळं काढणार आहे बघा आधी मग ते आलेलं आहे का गावात लिंबू आला लिंबू लागला होय ना मम्मीला म्हणायचं मोठं झालं की तोडून ठेवता फ्रीजला मस्त झालं मस्त बारकं एवढं ना नाही तर तो सकाळ तुका येऊन शिना घेऊन गेलेला काय ना पक्षी कसे करते पाऊस पडायला लागला नाही आपण श्रावण झोडा वगैरे लावला का नाही तर त्याला गायलगोली लागली की नाही श्रावण झोडा येत नाही बघून असं वाटतं शाळा सुटली वाटतात आता रोजी सुटली असणार 5 वाजता ड्रेस आणायचा त्याला काय याला सांगितलंय काय 2-3 दिवस जाऊन दे म्हणाले आता ते घ्यायला तर पाहिजे की अंकल म्हटलं पैसे खर्च होतात ना पण लागलेच घेतले कसं काजल कलेक्शनमध्ये आलंय की इंस्टाला आलंय की व्हिडिओ काय काजल कलेक्शनमध्ये लकी शाळेचा ड्रेस कृष्ण पितांबरचा ड्रेस आता ड्रेस घेतला ना आता एकदा शाळेचं त्याचं फिक्सच झालं ते पैसे आता थोडं भरायचं राहिलं तेवढं भरलं की झालं आता त्याचं फिक्स झालं शाळेचं एकदा कुठेही करायचं तुझं शाळेत सांग लवकर हां गेला नाही सरांचा काय पुन्हा फोन बिन रोज फोन मग उद्या येतो सर म्हणत नाहीत का कसला येतोय उद्या फोन येणार पप्पांनी सांगायचं तुमचं तर जाऊ वाटत ना जा वाटते मग त्याची ग्रोथ हळूहळू असते एकदम फास्ट मोठं होत नसतं का मस्त झालं लिंबाच्या झाडाची ग्रोथ असते की हळूहळू वाढ होत असते लगेच होत नसतं गावाकडे बघ झाडं जर नसली तर माणसं श्वास सुटकन घेऊ शकणार नाही झाडं आहे तर सगळं आहे ऑक्सिजन कसं पुरवायचं माणसं आजकाल झाडं लावण्याऐवजी झाडं तोडण्याकडे जास्त कल देते झाडी जर तोडलं ना तर उन्हाचं टेम्परेचर इतकं लागेल आणि एवढं म्हणजे वाळला दुष्काळ तशी परिस्थिती निर्माण होईल मग निसर्ग आहे तर सगळं झाडं आहे तर सगळं आपण पावसाळ्यात लावायचं बघ चिक्कूचं आणून लावायचं म्हणतो माकडं 2-2 दिवसाला माकडं यायला लागली सर लिंब्या पण जाते पण चिक्कू राखतील काही खूप करून ठेवतो चिक्कूचं सगळं बारकंच की बारकानं मोठं काय राखतच नाही तर त्यांचा आंबं पाक काढून टाकायचं म्हणून त्यांनी परवा आंबं सगळं इकलं दिलं सगळं पेट्या भरून नेल्या काढून आंबं पाक खाऊन
पलीकडे मागं बाईचं पण तसंच करतो ते. मग आपल्याला चिक्कू कुठे राखणार आहे तेवढे, बरोबर आहे. चिक्कू बघून हालायचं, मग अंकल म्हणजे नकोच लावायचं चिक्कूच, काय म्हणलं काय. आंब्याचं आंबा आलं कसं पटकन आपलं पाडा राहिलं काढा येतच आहे ना. तेवढंच आपलं तिथं लावायचं कोपऱ्यात, म्हणजे छोटी झाडं असतात ना छोटी छोटी, लय वाढत नाहीत बघ नुसती. ती आलेली आहे तिथं भारी भारीतल्या आंब्याची इथे. तेच लावायचं लय मोठं होतं झाड, तेवढं मोठं नको म्हणतात घरासमोर इजा पाण्याचं रानातल्या वस्तीत धोका असतं. तीच तीच ती मोठी येतलंय हो, केवढी हो तेवढी होणार. मग कशाला ठेवली? ती काढून टाकायची असं चरील लावून लावा जावं. हां अंकलाचं चरीला बघून आलं पावसाळ्यात लावलं पाहिजे. चरी लावली आता आणि 4 वर्षांना आपल्याला आणलं आंबा होत नाही. पण चरीला सगळ्यांची इकडच्यांची आहेत वस्तीवरची झाड आहेत का आंब्याची कडेला, तसे लावायचं. तिथे घरासमोर आता लई पण हो म्हणून झाडे केली ना, तर हे एक झाड मोठं जाते आंब्याचं. कुठलंच ते त्याला ते झाडाला कसं झालं, मोहर आलाय ना, लागला कसं काय माहिती, काय माहिती. सांगतो तुला, हे एक झाड जातं. मग लई झाडं काय करायची ते. हे तर निरगडीच झाड होतं, मोठं नाही, स्लॅपवर पडलं थाडकीनं. लई झाडं घरासमोर वीज थाडकीनं पडते, कळलं का. छोटी छोटी झाडं लावायची. आता नर्सरीवाले बाई यांच्यात ह्यांच्यासोबत आता एकदा जाणार आहे, लावायचं. तर गुलाबाची पण कशा कशाची जास्त झाडं, फुलांची, फळांची, कुठल्या आंबा चिक्कू वेगवेगळे असे. ते एक हे जाणार आहे, गुलाबाचे करणार आहे, असं लावायला ह्याच्यात कुंडीत. स्वच्छता करायची आता, इथं तणकाट इथं सगळं काढायचं आणि काढायचं आहे, काळा तणकाट आता सगळं काढून टाकणार.